महावार्ता लाईव्हमध्ये स्वागत आहे. राजगुरुनगर हद्दरले खाजगी कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या मुलांचा गँगवॉर, क्लासमेटकडून चाकूने हल्ला, एकाचा मृत्यू, मुलाचा गळा चिरला, आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून फरार. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर खेड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. संस्कार कोचिंग क्लासेस नावाच्या खाजगी कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद विकोपाला गेला आणि यातून क्लासमधीलच एका विद्यार्थ्याने दुसऱ्या क्लासमेटवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात पुष्कर दिलीप शिंगाडे मुलाचा गळा चिरला गेला, त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपी विद्यार्थी घटनेनंतर दुचाकीवरून फरार झाला आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की राजगुरुनगर माळीमाळा येथे असलेल्या संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये सकाळी क्लास सुरू असताना 2 विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. हे भांडण इतके टोकाला गेले की आरोपी विद्यार्थ्याने आपल्याकडील चाकू काढला आणि क्लासमधीलच आपल्या क्लासमेटवर वार केले. चाकूचा वार थेट गळ्यावर बसला, ज्यामुळे विद्यार्थी शिंगाडे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या वेळेला मी घरातनं बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती. मॅडमच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं होतं. तो पोरगा घाया होता, त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं. त्याच्यानंतर टू व्हीलर आणली, त्याला गाडीवरती नेलं. पहिलं साळुंकेला घेतलं नाही, त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलला नेलं. हे सगळं काय प्रकार होता? हे ॲक्च्युली 2 मुलांमध्ये भांडणं झालेली होती पहिली वाटतं, काहीतरी असं तपासावरून इथं दिसतंय मुलांच्या चर्चेवरनं. त्याच्यानंतरून ते भांडणाचा राग म्हणून त्याने ते चाकूने कोणतरी मारलेलं दिसतंय. त्याला चाकून आलं कुठे केलं? बाहेर केलं की आतमध्ये? क्लासमध्ये केलेला दिसतोय तो, कारण प्रथमतः रक्त आत्मच आलं. ज्यानंतरून मॅडम त्याला बाहेर घेऊन आलेले आहेत. ज्यावेळेस त्याला बाहेर आणलं त्यावेळेस त्याला हॉस्पिटलला नेलं. नाव सांग. माझं वैभव लालासाहेब मटकर. 3 दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती. त्यांनी घरात कोणाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही. मी 3 दिवस रजेवर होतो, घरात लग्न होतं आमच्या, तो लग्नाला पण नाही आला. त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी. क्लासवाले का झोपले होते का? क्लासवाल्यांनी फोन करायला नको का? सगळ्यांचे फोन होते. एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा आहे. आता भाऊ 3 वर्षापूर्वी वारलेला आहे माझा. काय करणार? तर कोणाच्या तोंडाकडे बघणार? सांगा तुम्ही, कोणाच्या तोंडाकडे बघणार? एकुलता एक मुलगा मला. सकाळी घरातून तोंड मी बरोबरच आलेलो आहे. त्यांचं एवढं टोकाचं भांडण झालं मुलांचं, तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही सर? क्लासवाले काहीच नाही दिली. क्लासवाल्यांनी पण नाही, त्यांनी पण नाही सांगितलं, कारण तो मला घाबरत होता. शाळेमध्ये आजपर्यंत त्याला कधी एक फटका सुद्धा मारलेला नाही, मुलीला पण आणि त्याला पण. शाळेमध्ये एकत्र शिकतात का ते दोघं जण? काय ते मला पण माहित नाही. काय नाही, खरं तर आपण मुलांना संस्कार करण्यासाठी शाळेत पाठवतो, पण ज्या मुलाने तुमच्या मुलावरती हल्ला केला त्या मुलाची पार्श्वभूमी काय? नाही सांगता येतं मला. फक्त त्याचं नाव कळलेलं आहे, मांजरे कोणतरी म्हणून. त्या पोलिसांनी त्याचं तोंड पण मला दाखवलं नाही. त्याला खाली गाडीत खाली घालून नेलं पोलीस स्टेशनला. नाही, पण जर लहान वयात ही मुलं जर अशी क्रूरता करत असेल पण क्लासवाल्यांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना. उद्या शाळेत हा प्रकार घडला असता, शाळेवाल्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे ना. पालकांना सांगणं किंवा काय करणं, पालकांना सांगितलं पाहिजे ना. पालकांना सांगितलं असतं तर ही घटना टळली असती. म्हणजे क्लासवाल्यांची सुद्धा काही जबाबदारी का? सकाळीच मला म्हटलं क्लासची फी भरायची पप्पा. त्याला म्हटलं पुढच्या महिन्यात भरतो, तांबे मॅडमला सांग मला फोन करायला. नाही तर मी फोन करतो म्हटलं तांबे मॅडमला. किती फी घेतात? ते नाही सांगता यायचं मला सरासरी मुलीच्या वेळेस त्यांनी 70-80 हजार रुपये घेतले होते. मुलगी तुमची त्यांच्याकडेच होती शिकायला त्यांच्या क्लासमध्ये. तिच्यामुळेच मुलाला तिथे टाकलं. एका मुलाचे 70-80 हजार रुपये घेतात. 50,000 रुपये त्याच्या मम्मीला माहिती आहे, कारण मी त्याच्या मम्मीच्या अकाउंटवर पैसे पाठवायचो आणि ती क्लासमध्ये भरायची. निम्मे पैसे भरलेले, त्याचे निम्मे राहिलेत अजून भरायचे. एवढे पैसे भरून सुद्धा मुलांच्या सुरक्षा काय मुलांची? काय म्हणजे काय आता तुम्ही सांगा, मुलांची सुरक्षा काय? आज भर क्लासमध्ये जर त्याचा गळा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का? जे क्लास गणिताचे सर होते, त्याचा गणिताचा तास होता, ते झोपले होते का शिक्षक? भर क्लासमध्ये तो 15 मिनिटं लेट आला, पोरगा वाटतं काहीतरी. मला त्याच्या मित्राने सांगितलं का, मला तो लेट आला 15 मिनिटं. 3 दिवसापूर्वी त्याला मारहाण झालेली. लेट आला तो पोरगा, त्याच्या मागे येऊन बसला, त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिल्यांदा काहीतरी.